मे महिन्याच्या सुट्टीवर शिर्डीमध्ये सुद्धा दररोज भाविकांची मोठी गर्दी असून प्रसादालयात देखील भाविक मोठ्या प्रमाणात प्रसादासाठी गर्दी करतायत आणि हेच औचित्य साधत साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आणि उद्या पुढचे 2 दिवस साई भक्तांना आमरसाचा प्रसाद दिला जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नारायण कडवळ यांनी तब्बल 3 टन आंबे साईबाबा संस्थानला दान केलेले आहेत आणि या आलेल्या दानातूनच साई भक्तांना आमरसाचं जेवण हे दिलं जातं आहे। आज आणि उद्या पुढचे 2 दिवस हे आमरसाचं जेवण साई भक्तांना दिलं जाणार असून गेल्या 5 वर्षांपासून हे जे भक्त आहेत नारायण कडवळ शिरूर तालुक्यातील हे गेल्या 5 वर्षापासून आंबे या ठिकाणी दान करतात साईबाबा संस्थानला आणि त्यातून साई भक्तांना गोड असं आमरसाचं जेवण या ठिकाणी दिलं जाते। काही भक्त आहेत आपल्याबरोबर। आमरसाचं जेवण या साईबाबांच्या कसं वाटतंय? एकदम भारी, लय भारी लय भारी जेवण आमरस दिला गेला आज, हा का लय भारी जेवण तुम्हाला काय वाटतंय? आज आमरसाचं जेवण या ठिकाणी दिलं जातंय साई भक्तांना। खूप छान वाटत आहे। आजचं जेवण म्हणजे खूपच छान। आमरसाचं जेवण म्हणजे आमच्यासाठी खूप छान मोठी गोष्ट झाली ही। निश्चितच जर पाहिलं तर कुठेतरी भक्तांमध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण आहे। दररोज मिळणाऱ्या जेवणात आज आमरसाची गोडी आलेली आहे। त्यामुळे आज आणि उद्या पुढचे 2 दिवस शिर्डीच्या साई संस्थानच्या प्रसादालयात येणाऱ्या साई भक्तांना आमरसाचा आस्वाद घेता येणार आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।